we are going to start. उनके लिए जोरदार तालियां हो जानी चाहिए हमारे आज के गेस्ट के लिए. Let's give a round of applause for all our honorable guests today. And साथ ही साथ हमारे साथ है ऑनरेबल सुनील दादा जैन जी जो इस पूरे इवेंट की शान और दुगना करने के लिए आ चुके हैं. So before we go forward इस इवेंट का ऑफिशियल हम लोग शुभारंभ करने वाले हैं गणेश वंदना से. सो जोरदार ताली के साथ हम लोग स्वागत करेंगे ओम माई एंड डांस ग्रुप फॉर गणेश वंदना. Take a जोरदार ताली out there for all the artists coming on the show. Fitness, Sporting Partner 77 Sports, Food Partner, Desi, Bliss, and won the toss and chose the bat first, but त्या अगोदर आपण काही डान्स परफॉर्मन्सेस इथे एन्जॉय करणार आहोत जोपर्यंत दोघं टीम can you please have trial for the coming dance? बहुत समोर एक मिनिट. यानंतर चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स चे टीम ओनर मिस्टर संजय भावसार सर यांना विनंती करतो आणि एमएलए मंगेश चव्हाण जी यांना विनंती करेल त्यांनी टीम ओनरचं इथे स्वागत करायचंय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नेक्स्ट टीम रावेर रॉयल्स. आय रिक्वेस्ट एमएलए अमोल जावळे सर, टीम ओनर सीए महावीर जैन and विमल जैन जी यांचं स्वागत इथे करायचंय. यानंतर अंमल क्या अँड शेवटची टीम आपण बघू शकतो लास्ट बट नॉट लिस्ट पाचोदा एसकेटी योद्धाज. आय रिक्वेस्ट श्री प्रणव कोठारी जी टू प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. हेमंत कोठारी जी यहाँ पे आ चुके हैं एंड आई रिक्वेस्ट एमएलए किशोर अप्पा पाटिल जी, इन्होंने कोठारी सर का फेलिसिटेशन यहाँ पे करना है. थैंक यू सो मच. इसी के साथ आई रिक्वेस्ट द मैन बिहाइंड दिस कॉन्सेप्ट जिनका ये बेबी है हम लोग कह सकते हैं. दिस इज सेकंड सीजन JCI T20. अतुल भाऊ जैन चेयरमैन ऑफ JDC है. आई रिक्वेस्ट सर प्लीज से फ्यू वर्ड्स टू बिगिन दिस सेरेमनी. सर्वांना माझा नमस्कार. माझा नमस्कार देतोय सर्वांना. हॅलो. सो आय मीन क्विकली सेकंड सीझन आहे आपला आणि पहिला सीझन आम्ही 2019 मध्ये केला होता. नंतर कोविड आल्यामुळे डिरेल झालो आम्ही. परत यावर्षी तो परत जिवंत केलेला आहे. तर आपण सर्व गेस्टला माझा खूप खूप धन्यवाद, सर्व टीम ओनर्सला धन्यवाद, सर्व स्पॉन्सर लोकांना मनस्वी खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांच्यामुळेच आम्ही हा इव्हेंट करू शकतो. आणि सर्व प्लेयरांचं आणि सर्व प्रेक्षकांचाही खूप खूप धन्यवाद करतो की आपण इथं आलात, उपस्थित राहिलात.
JCL T20 मागची एक फंडामेंटल जी भावना आहे ती की जळगाव जिल्ह्याच्या होतकरू क्रिकेटरांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, वरच्या दर्जाचं प्लॅटफॉर्म मिळावं, जेणेकरून ते त्यांची जी स्वप्न आहे महाराष्ट्रासाठी खेळणं किंवा इंडियासाठी खेळणं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे. मागच्याची जो आमचा सीझन झाला त्यामधनं जवळजवळ एक 8-9 मुलं स्टेट पर्यंत गेली. आज एक आपला मुलगा नॅशनल लेवललाही पोहोचलेला आहे. जे जशी आपली इंडियाची टीम असते त्याच्यानंतर इंडिया ए आहे आणि बाबा एक इंडिया इमर्जिंग म्हणून नवीन विषय चालू केलेला आहे. IPLच्या मॅचेसच्या निमित्ताने आज तुम्ही उद्घाटन सत्रात होतात. तुमच्या जुन्या आठवणींना देखील तुम्ही उजाळा दिलेला आहे. सुरेशदादांनी देखील 1964च्या आठवणी दिल्या आहेत सगळ्या क्रिकेटच्या मॅचेसच्या. काय म्हणाल? जळगाव क्रिकेट लीग T20 आज खरं म्हणजे तसे सुंदर असं स्टेडियम, मला वाटतं आपण जर इथलं लॉन बघितलं तर वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम याच्या तुलनेसारखंच हे स्टेडियम या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ग्राउंड या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये अतिशय चांगला असा प्रकाश झोत या ठिकाणी आहे. सगळंच वातावरण अतिशय आल्हाददायक आहे आणि अशा ठिकाणी आज जळगाव जिल्ह्यातील खेळाडू वेगवेगळ्या सगळे खेळाडू त्यांचे सगळे ओनर्स या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या टीम घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा सगळ्या पोशाखामध्ये सगळे खेळाडू या ठिकाणी खेळायला तयार आहेत. मला वाटतं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगली संधी या लीगमुळे या ठिकाणी मिळणार आहे. विशेष करून मी आमचे अतुल भाऊ जैन, अशोक भाऊ जैन यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करणार आहे. जैन ब्रदर सगळे, त्यांची सगळी टीम, त्यांना मी धन्यवाद देणार आहे की अतिशय सुंदर असं ग्राउंड त्यांनी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. स्वतः तयार करून घेतलं आहे, स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम ते नेहमीच करत आलेले, सतत करत असले. आमचे भवरलालजी जैन भाऊ होते, त्यांच्या काळापासूनच ही सगळी परंपरा त्यांची या ठिकाणी सुरू आहे आणि मला आज या स्पर्धांना याचा अतिशय आनंद होतोय. देशभर सगळा क्रिकेटचा ज्वर आता सध्या पसरलेला आहे आणि त्यात या स्पर्धा अतिशय आल्हाददायक अशा या ठिकाणी आहेत आणि म्हणून सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जळगावमध्ये आता आपण जवळपास 250 कोटी रुपये नवीन स्टेडियमसाठी आणलेले आहेत. त्या स्टेडियमचं काम या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं खूप मोठं स्टेडियम, मी क्रीडा मंत्री होतो आणि त्यामुळे थोडंसं झुकतं माप घेऊन जिथे 25 कोटी मिळत होते तिथे आपण जवळपास 250 कोटी रुपये घेतलेले आहेत स्टेडियमसाठी आणि या ठिकाणी त्याचं काम अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे. जुनं स्टेडियम जे होतं तिथे आपण 17-18 कोटी रुपये दिले रिपेअरसाठी. तिथे सुद्धा आता सिंथेटिक ट्रॅक वगैरे पळायसाठी, धावायसाठी ग्राउंड चांगलं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. सर्वच आमचे आमदारही या ठिकाणी राजूमामा आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अधिक निधी देऊन आम्ही खेळाडूंना प्रोत्साहन या ठिकाणी देत आहोत. भाऊ, जसं राजकारणामध्ये तुम्ही चौफेर फटकेबाजी करीत असतात, टोलेबाजी करतात, आज मैदानावर सुद्धा तुमचं हे रूप पाहण्यात आलं. नाही, खरं म्हणजे मी फार क्रिकेटचा खेळाडू नाही. मी तसा मी युनिव्हर्सिटी स्टेटचा कबड्डी खेळाडू होतो. माझ्या वजन गटातला मी चांगला राज्याचा कुस्तीगीर होतो. व्हॉलीबॉलचा राज्याचा कॅप्टन होतो. पण मी क्रिकेट कधी फार खेळलो नाही. क्रिकेट माझा तसा काही आवडता खेळ सुरुवातीपासून शाळेत मैदानी खेळ खेळतो. मी चांगला कुस्तीगीर होतो खरं म्हणजे आणि म्हणून क्रिकेट मी जेमतेम खेळून घेतो, काम चलावू. पण इतर खेळांकडे माझं खूप लक्ष होतं. मी तसं पुणे युनिव्हर्सिटी असताना ऑलराऊंडर खेळाडू होतो. पण नंतर कॉलेज सोडल्यानंतर मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं आणि ते राजकारणामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं सतत 7 वेळा मी आमदार झालो, आधी 8 वेळा सरपंचही झालेलो आहे आणि 15 वर्ष झाले मी सतत त्या ठिकाणी मंत्री सुद्धा आहे.